श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या एकाकीपणाचे दुःख सहन केले आहे, तो काळ आता कायमचा संपणार आहे. ज्या नात्यात तुम्ही स्वतःचे पूर्ण आयुष्य ओतले, परंतु मोबदल्यात फक्त दुर्लक्ष आणि गैरसमज मिळाले, तीच माणसे आता पश्चातापाने तुमच्याकडे परत येण्यासाठी तडफडत आहेत. जुलै महिन्याच्या या विशिष्ट कालखंडात ग्रहताऱ्याची अशी काही मांडणी होत आहे की जे प्रेम तुम्हाला सोडून गेले होते ते पुन्हा तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आतुर झाले आहे. केवळ प्रेमाचेच नाही तर रक्ताच्या नात्यातील दुरावा सुद्धा आता मिटणार आहे. घरातील जुनी भांडणे, भावंडामधील वाद किंवा वडीलधाऱ्यांशी असलेले मतभेद हे सर्व काही एका मोठ्या सकारात्मक बदलाच्या लाटेत वाहून जातील. अनेक वर्षापासून न बोलणाऱ्या व्यक्तीकडून स्वतःहून मदतीचा किंवा मैत्रीचा हात पुढे केला जाईल. ही केवळ एक भेट नसेल, तर ब्रह्मांड तुम्हाला तुमच्याकडून गमावलेली ती हक्काची माणसे पुन्हा मिळवून देण्याची एक देवी संधी देत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असा असेल की ही माणसे पुन्हा का येतील? याचे उत्तर तुमच्या कर्मफळात दडलेले आहे. तुम्ही आजवर जेवढा संयम ठेवला, जेवढा अपमान पचवला आणि ज्या निस्वार्थी भावनेने नाती जपली, त्याचे फळ मिळण्याची हीच ती योग्य वेळ आहे. जर समोरून कोणी प्रेमाचा हात पुढे केला तर जुने लोभ, राग विसरून त्यांना मिठीत घ्या. लक्षात ठेवा, तक्रार करण्याची वेळ आता निघून गेली आहे. आता वेळ आली आहे ती फक्त पुन्हा एकदा आपला माणूस आपलं म्हणून सावरून घेण्याची. तर कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही नोकरी आणि व्यवसायात ज्या संघर्षातून जात आहात, तिथे आता सक्सेस स्टोरी लिहिली जाणार आहे. तुम्ही घेतलेले कष्ट, केलेली मेहनत आणि तुमची प्रामाणिक निष्ठा आता अखेर फळाला मिळणार आहे. हॉबीच्या राजकारणातून तुम्ही बाहेर पडून तुमची एक अशी ओळख निर्माण कराल की जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. शनिदेवाची कृपा तुमच्या कामाच्या ठिकाणी अशी काही उघडणार आहे की तुमची पदोन्नती किंवा पगारवाढ आता लांबवणीवर पडणार नाही. जर तुम्ही दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असाल किंवा मुलाखती देऊन निराश झाला असाल, तर आता हताश होण्याची गरज उरलेली नाही. जुलै महिन्यात अचानक अशा ठिकाणाहून जॉईनिंग लेटर किंवा नोकरीची संधी तुमच्या समोर येईल, जिथे तुम्ही आशा सोडून दिली होती. हे केवळ नशीब नाही तर तुमच्या कष्टाचीही नियतीने दिलेली पावती आहे. तुमच्या बोलण्यामध्ये आणि कामाच्या पद्धतीमध्ये इतका प्रभावीपणा येईल की समोरचे अधिकारी किंवा मालक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील. व्यावसायिकांसाठी तर हा काळ सुवर्ण युग ठरणार आहे. अडकलेले मोठे व्यवहार मार्गी लागतील आणि तुमची व्यापारातील विश्वासार्हता शिखरावर पोहोचेल. तुम्हाला कामाच्या निमित्ताने एखादा मोठा असा प्रवास करावा लागेल की जो तुमच्या भविष्यातील अत्यंत फायदेशीर ठरेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, या यशाच्या शिखरावर पोहोचत असतानाच तुमचे पाय जमिनीवर ठेवा. अहंकारापासून दूर राहून केवळ तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचा एक धाडसी निर्णय तुमच्या संपूर्ण करिअरला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, म्हणतात ना, पहिले सुख निरोगी काया. आणि गेल्या काही काळापासून तुम्ही या सुखापासून किती दूर होता हे केवळ तुम्हालाच माहिती आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे दीर्घकालीन आजारपण किंवा स्वतःचे शारीरिक कष्ट यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकला होतात. दवाखाने, औषधोपचार करूनही न मिळणारा आराम आता जुलै महिन्याच्या या काळात मिळणार आहे. तुम्हाला असा एक आशेचा किरण दिसेल जो तुम्हाला या शारीरिक वेदनाच्या तुरुंगातून कायमचा मुक्त करेल. या आठवड्यात तुम्हाला एखादी अशी व्यक्ती भेटेल किंवा एखादा जुना मित्र असा सल्ला देईल जो तुमच्यासाठी देवदूताप्रमाणे ठरेल. त्याच्या सुचवलेल्या एखाद्या प्रभावी उपचार पद्धतीमुळे किंवा डॉक्टरांमुळे तुमच्या आरोग्यात प्रचंड सुधारणा होईल. विशेषतः ज्या महिलांना कंबरदुखी, डोकेदुखी किंवा मानसिक तणावाचा त्रास सतावत होता, त्यांना या 7 दिवसात मोठा दिलासा मिळेल. तुमची रोगप्रतिकारशक्ती ओढून तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ते हरवलेले हसू परत येईल. पण लक्षात ठेवा,
नशिबाची साथ मिळत असताना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. मनावरचा ताण हलका करा आणि जुन्या जखमा भरून काढण्यासाठी स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुम्ही आतून निरोगी व्हाल, तेव्हाच तुम्ही येणाऱ्या यशाचा आणि सुखाचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. स्वतःची काळजी घेणे म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही, तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता वेळ आली आहे पुन्हा एकदा पूर्ण ऊर्जेने जगण्याची. तर कुंभ राशीच्या जातकांनो, पैशाअभावी अपूर्ण राहिलेली तुमची स्वप्ने आता पूर्ण होण्याचा काळ जवळ आला आहे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हक्काच्या पैशासाठी दुसऱ्यासमोर हात पसरावे लागले किंवा कर्जाच्या ओझ्यामुळे तुमची झोप उडाली, ती भयानक स्थिती आता जुलै महिन्यात कायमची संपणार आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहाची चाल कुबेराचा खजिना उघडणारी असून आर्थिकदृष्ट्या डबघाईला असलेली तुमची गाडी आता सुसाट धावणार आहे. जिथे पैशाची आशाही नव्हती, तिथून आता धनलाभ होणार आहे. कदाचित तुम्ही विसरलेली एखादी जुनी गुंतवणूक, कोणाला दिलेले उसणीचे पैसे किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा रखडलेला हिस्सा अचानकपणे तुमच्या हाती येईल. शनिदेवाची ही कृपा तुमच्या मेहनतीला दुप्पट फळ मिळवून देणार आहे. जर तुम्ही कष्टावर विश्वास ठेवून एखादे नवीन पाऊल उचलले, तर हे 7 दिवस तुम्हाला कर्जमुक्त करण्यासाठी संजीवनी ठरतील. तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता आता इतिहासात जमा होईल. मात्र या समृद्धीच्या काळात एक सावधानतेचा इशारा गाठ बांधून ठेवा. पैसा हातात खळखळू लागला की माणसाला चुकीच्या मार्गाची ओढ लागते. कोणाच्याही सांगण्यावरून लॉटरी, सट्टा किंवा शेअर बाजारातील धोक्याच्या गुंतवणुकीच्या भानगडीत अजिबात पडू नका. तुमची प्रामाणिक मेहनतच तुम्हाला श्रीमंताच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जेव्हा पैसा हातात येईल, तेव्हा त्याचा विनियोग चैनीसाठी न वापरता आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी करा. ही संधी तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सोन्यासारखे दिवस घेऊन येत आहे. तिचा पूर्ण सन्मान करा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची प्रगती पाहून जळणारे आणि तुमच्या पाठीमागे खडे खणणारे शत्रू आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत. तुम्ही शांत राहून आजवर जो अपमान आणि त्रास सहन केला, त्याचे चोख उत्तर आता काळ देणार आहे. जुलै महिन्यात तुमची आध्यात्मिक शक्ती इतकी प्रबळ होईल की तुमच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या लोकांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील. जर तुमची एखादी कायदेशीर केस किंवा कोर्टाचे काम बराच काळ लांबवणीवर पडले असेल, तर त्यातही तुम्हाला मोठा विजय मिळण्याची दाट शक्यता आहे. सत्याचा विजय होण्याचे हे संकेत आहे. तुमच्या मनात असलेली भीती आणि बेचैनी आता कायमची नाहीशी होईल आणि तुम्हाला मानसिक शांततेची अनुभूती मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी कवच बनून उभे राहतील. या काळात कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका, कारण तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुमचे कल्याण करण्यासाठी नियतीने स्वतः जबाबदारी घेतली आहे. तुम्ही फक्त तुमचे लक्ष ध्येयावर केंद्रित करा. बाकी सर्व गोष्टी आपोआप मार्गी लागतील. आता या नशिबाच्या साथीत कर्माची जोड देण्यासाठी एक अचूक उपाय नक्की करा. या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या वस्त्राचे किंवा धान्याचे दान करा. तुमची छोटीशी सेवा शनिदेवाला प्रसन्न करेल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे कायमचे दूर करेल. लक्षात ठेवा, वेळ तुमची आहे, संधी तुमची आहे आणि विजयही तुमचाच आहे. आता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि या सुवर्ण काळाचा पूर्ण लाभ घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा.